नमस्कार मंडळी, जागर दृष्टी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एक असा विषयावर बोलणार आहोत जो गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना जाहीर झाल्यापासून कोट्यावधी महिलांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याचं स्वप्न दाखवलं आहे. पण खरंच ही योजना तितकी यशस्वी आहे का? सरकारचा यामागचा उद्देश काय होता आणि हा उद्देश साध्य झाला की नाही? यामुळे सरकारवर किती आर्थिक भार पडला आणि सर्वात महत्त्वाचं, या योजनेमध्ये पारदर्शकता आहे की घोटाळ्यांनी ती डागाळलेली आहे? आज आपण या सगळ्याचा सखोल आढावा घेणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहूया की ही योजना नेमकी आहे तरी काय आणि सरकारने ती का आणली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाली ती 28 जून 2024 रोजी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात, आणि उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी ही योजना सादर केली. आणि त्यांनी सांगितलं की यामागचा मुख्य उद्देश आहे महिलांचं आर्थिक सक्षमीकरण, म्हणजेच महाराष्ट्रातील गरीब आणि गरजू महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवणं, त्यांचं आरोग्य आणि त्यांचं पोषण सुधारणं आणि कुटुंबामध्ये त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करणं. ही योजना मध्य प्रदेशच्या लाडली बहना योजनेवर आधारित आहे, जिथे महिलांना आर्थिक मदत देऊन सरकारला निवडणुकीमध्ये मोठं यश मिळालं होतं. महाराष्ट्रातही 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना आणली गेली, ज्यामुळे महिलांना दरमहा ₹1500 थेट त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये मिळतील. यामागचं राजकीय गणितही स्पष्ट होतं. राज्यात 4.7 कोटी महिला मतदार आहेत आणि त्यांचा पाठिंबा मिळवणं हा मोठा उद्देश होता. पण याचा अर्थ असा नाही की ही योजना फक्त निवडणुकीपुरती होती. सरकारचं म्हणणं आहे की ही योजना महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी, शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी आहे. उदाहरणार्थ, सरकारने याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना आणि उमेद मार्ट यांसारख्या योजनाही जाहीर केल्या, ज्यामुळे महिलांना लघुउद्योग आणि स्टार्टअपसाठी प्रोत्साहन मिळेल. तर थोडक्यात सरकारचा उद्देश होता महिलांचं आर्थिक सक्षमीकरण, त्यांना स्वावलंबी बनवणं, निवडणुकीत महिला मतदारांचा पाठिंबा मिळवणं. आता प्रश्न येतो, सरकारचा उद्देश कितपत यशस्वी झाला? याचं उत्तर देण्यासाठी आपण दोन बाजू पाहू: योजनेचं यश आणि त्याच्यामधल्या त्रुटी. लाभार्थ्यांची संख्या. आत्तापर्यंत सुमारे 2.5 कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. याचा अर्थ लाखो कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला. निवडणुकीचा प्रभाव. 2024च्या विधानसभा निवडणुकीतून महायुतीला मोठं यश मिळालं आणि अनेकांचं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजनेमुळे महिला मतदारांनी महायुतीला भरभरून मत दिली. अनेक महिलांनी सांगितलं की ₹1500 महिन्याला मिळणारी रक्कम त्यांना छोटे व्यवसाय, मुलांचं शिक्षण किंवा घर खर्चासाठी उपयोगी पडली. उदाहरणार्थ, ग्रामीण भागातल्या अनेक महिलांनी ही रक्कम बचत गटामध्ये गुंतवली किंवा स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू केला. आता याच्यामध्ये काही त्रुटी आहेत. योजनेच्या अंमलबजावणीमध्ये मोठ्या चुका झाल्या. नुकत्याच झालेल्या पडताळणीत असं समोर आलं की 2652 सरकारी कर्मचारी ज्या महिला आहेत, म्हणजे त्या अपात्र असूनही या योजनेचा त्यांनी लाभ घेतला, ज्यामुळे ₹3.58 कोटी चुकीच्या महिलांच्या हातात गेले. योजनेच्या जाहिरातींसाठी तब्बल ₹200 कोटी खर्च झाले, ज्यामुळे विरोधकांनी टीका केली की सरकारने फक्त निवडणुकीसाठी ही योजना आणली. लोकमत वृत्तपत्राची मी बातमी बघत होतो. या बातमीची हेडलाईन आहे, काय सांगता 2652 लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी. त्याच्यातही लक्षात घ्या की हा आकडा अजून वाढू शकतो, कारण आत्ता केवळ 1,00,000 कर्मचाऱ्यांची तपासणी केली आणि त्यातला हा आकडा आहे. अजून 6 लाख कर्मचाऱ्यांची पडताळणी बाकी आहे. म्हणजेच जर 2,25,000 किंवा 1,00,000 2652 लाभार्थी सरकारी महिला निघत असतील, तर 6 लाखांमध्ये त्या किती निघू शकतील? साधारणपणे अजून चौपट किंवा पाचपट. आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा आपण जे म्हणतोय की ही योजना म्हणजे एक प्रकारे मतदारांना आमिष देण्याचा प्रयत्न होता का? निवडणुकीच्या वेळी जो कोणी फॉर्म भरेल त्या सगळ्यांचे अर्ज मान्य केले गेले. त्याच्यामध्ये कुठलीही छाननी केली गेली नाही आणि आता इतक्या दिवसानंतर सरकारच्या ही गोष्ट लक्षात येते. सुरुवातीला अर्जाची नीट पडताळणी झाली नाही, ज्यामुळे अनेक अपात्र महिलांना लाभ मिळाला. आता सरकार कडक पडताळणी करत आहे, पण यामुळे काही पात्र महिलांचे अर्जही रद्द होण्याची भीती आहे.
तर उद्देश काही प्रमाणामध्ये साध्य झाला असला तरी अंमलबजावणीतील त्रुटींमुळे योजनेची विश्वासार्हता कमी झाली आहे. पण याचा अर्थ असा नाही की योजना पूर्णपणे अयशस्वी आहे. चला तर आता पाहूया यामुळे सरकारवर किती आर्थिक भार पडला. ही योजना राबवण्यासाठी सरकारला मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे. याची आकडेवारी पाहू. आता सध्याचा वर्तमान खर्च सरकारने या योजनेसाठी वार्षिक 46,000 कोटी रुपये तरतूद केली आहे, ज्यामुळे 2.5 कोटी महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. 2024च्या निवडणुकीत महायुतीने दरमहा 1,500 ऐवजी 2,100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. जर हे लागू झालं तर हा खर्च 63,000 कोटी रुपयांपर्यंत वाढू शकतो. याचा अर्थ सरकारला इतक्या क्षेत्रांमधून निधी वळवावा लागेल, ज्यामुळे शिक्षण, आरोग्य किंवा पायाभूत सुविधांसारख्या महत्त्वाच्या खात्यांवर परिणाम होऊ शकतो. आता या योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण पडत आहेत. विरोधकांचं म्हणणं आहे की हा खर्च टिकाऊ नाही आणि यामुळे राज्याचं कर्ज वाढू शकतं. उदाहरणार्थ 2024-25च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राचं कर्ज आधीच 7 लाख कोटींवर पोहोचलं आहे. अशा परिस्थितीत एवढा मोठा खर्च कसा परवडणार? पण हा पैसा येतो कुठून आणि त्याचे दुष्परिणाम काय आहेत? या योजनेचा निधी प्रामुख्याने राज्य सरकारच्या कर संकलनातून येतो, ज्यामध्ये जी-एस-टी, व्हॅट, महसूल कर आणि इतर स्थानिक कर यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ 2024-25च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रात जी-एस-टी संकलन सुमारे 1.5 लाख कोटी रुपये होतं. यातील काही भाग या योजनेसाठी वापरला जातो. कर संकलन पुरेसं नसल्यास सरकार कर्ज घेतं. 2024मध्ये महाराष्ट्राने या योजनेसाठी 46,000 कोटी रुपयांची तरतूद केली आणि यापैकी काही रक्कम कर्जातून उभी केली गेली. यामुळे राज्याचं कर्ज वाढत आहे, जे भविष्यात करदात्यांवर बोजा बनू शकतं. इतर योजनांमधून वळवलेला निधी. काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की या योजनेसाठी सरकारने शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकास यांसारख्या इतर क्षेत्रांमधील निधी कमी केला आहे. उदाहरणार्थ 2024-25 मध्ये ग्रामीण पायाभूत सुविधांसाठीच्या तरतुदीमध्ये कपात झाल्याची टीका आहे. या योजनेचा खर्च इतका मोठा आहे की यामुळे राज्याच्या आर्थिक तुटीमध्ये वाढ होऊ शकते. त्याचे इतर क्षेत्रांवर परिणाम होऊ शकतात. शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रांमधील निधी कमी झाल्यास दीर्घकालीन विकासावर परिणाम होऊ शकतो. करवाढीची शक्यता पण आपल्याला नाकारता येत नाहीत. भविष्यामध्ये हा खर्च भागवण्यासाठी सरकारला कर वाढवावे लागू शकतात, ज्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होईल. जेव्हा सरकार कर वाढवते तेव्हा सर्वसामान्य आणि नोकरदार वर्गावर त्याचे थेट परिणाम होतात. आयकर वाढवल्याने पगारामधून हातात येणारे पैसे कमी होतात, ज्यामुळे बचत आणि खरेदी क्षमता घटते. जी-एस-टी सारखे अप्रत्यक्ष कर वाढवल्यास रोजच्या वस्तूंच्या किमती वाढतात, जसे की अन्न, इंधन किंवा कपडे. कमी उत्पन्न असणाऱ्यांवर ताण येतो. नोकरदारांना शिक्षण, आरोग्य यांसारख्या गरजांसाठी खर्च करणे कठीण होते. छोटे व्यवसाय आणि रोजगार निर्मितीवरही परिणाम होऊ शकतो. पण जर सरकार हा निधी रस्ते, हॉस्पिटल्स, शिक्षणासाठी वापरत असेल तर दीर्घकालीन फायदा होऊ शकतो. तरीही करवाढीचा ताण कमी करण्यासाठी सरकारने सवलती आणि पारदर्शकता दाखवणे गरजेचे आहे. या योजनेच्या प्रचारासाठी 200 कोटी रुपये खर्च झाले, ज्यामुळे विरोधकांनी टीका केली की हा पैसा इतर महत्त्वाच्या कामांसाठी वापरता आला असता. आता आपण योजनेच्या पारदर्शकतेवर आणि घोटाळ्यांवर थोडंसं लक्ष टाकू. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता आहे का? की यामध्ये घोटाळे झाले आहेत? चला आपण थोडंसं स्टेप बाय स्टेप आढावा घेऊ. या योजनेचे अर्ज नारी शक्ती दूत ॲप आणि लाडकी बहीण महाराष्ट्र.gov या वेबसाईटद्वारे ऑनलाईन भरले जातात. ही प्रक्रिया डिजिटल आहे, ज्यामुळे पारदर्शकता वाढतं असं सरकारचं म्हणणं आहे. पैसे थेट लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होतात, ज्यामुळे मध्यस्थांचा हस्तक्षेप कमी होतो. निवडणुकीनंतर सरकारने कडक पडताळणी सुरू केली, ज्यामुळे अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यात आलं. उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यामध्ये अनेक महिलांच्या नावावर 4 चाकी वाहनं असल्याचं आढळलं, ज्यामुळे त्यांचे अर्ज रद्द झाले. आता बघा ना, नुकत्याच झालेल्या तपासणीमध्ये 2,652 सरकारी कर्मचारी महिलांनी अपात्र असूनही लाभ घेतल्याचं समोर आलं. यामुळे 3.58 कोटी रुपये चुकीच्या हातांमध्ये गेले. काही महिलांनी चुकीची माहिती देऊन अर्ज केले, जसं की उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचं दाखवलं किंवा 4 चाकी वाहन नसल्याचं लपवलं. आता सुरुवातीला अर्जाची नीट तपासणी न झाल्याने अनेक अपात्र लाभार्थ्यांना पैसे मिळाले. आता सरकारने पडताळणी कडक केली आहे, पण
काही पात्र महिलांचे अर्जही रद्द होईल अशी शक्यता नाकारता येत नाही आपल्याला. कारण या विषयावरती काही सामाजिक चर्चा झाल्या त्या जर आपण बघितल्या. Twitterवरती अनेकांनी या योजनेच्या गैरप्रकारांवर प्रश्न उपस्थित केले. उदाहरणार्थ आशिष जाधव यांनी नोंदवलं, की निवडणुकीपूर्वी आणि नंतरच्या लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये मोठी तफावत आहे, ज्यामुळे गैरप्रकारांचा संशय वाढला. सरकारने अपात्र लाभार्थ्यांना पैसे परत करण्यासाठी सूचना केली आहे. ऑनलाईन प्रक्रिया आणि डिजिटल पडताळणी यामुळे भविष्यात घोटाळे कमी होण्याची शक्यता आहे. पण काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे, की सुरुवातीच्या या त्रुटींमुळे योजनेची विश्वासार्हता कमी झालेली आहे. प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, ही योजना खरंच महिलांचं सक्षमीकरण करत आहे, की फक्त निवडणुकीचा स्टंट आहे? तुम्ही योजनेचा लाभ घेतला आहे का? तुमचा अनुभव आणि मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसंच योजनेची पात्रता तपासण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी ladkibhin.maharashtra.gov भेट द्या किंवा तुमच्या जवळच्या महिला व बाल विकास कार्यालयामध्ये संपर्क साधा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावरती. तोपर्यंत जागरूक रहा, सजग रहा. धन्यवाद.